वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले। कोविड नंतर जवळजवळ 5 ते 6 वर्षांनी ही निवडणूक होत आहे। याच अनुषंगाने आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत जी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गेली 32 वर्ष अगदी ग्राउंड लेवलला काम करत आहे। त्यांच्याकडे येणारा माणूस आपल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्या माणसासाठी, त्या कामासाठी ते काम करत असतात। असेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपली स्वतःची वेगळी अशी छबी उमटवणारे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असलेले जयेश चित्तरंजन राऊत तुमचे आमच्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। डेमोबद्दल तुम्ही काय सांगाल? यावेळी निवडणूक प्रक्रिया ही पॅनल सिस्टम होती। ही फर्स्ट टाइम वसई विरार महानगरपालिका राबवली प्रक्रिया। कसं आहे की त्याच्यामध्ये आपल्या टोटल 29 विभाग आहेत, प्रभाग आहेत। त्या 29 प्रभागामध्ये 28 प्रभागामध्ये 4 पॅनल आहेत आणि 29 प्रभागामध्ये 3चा पॅनल एक आहे। 28 प्रभागामध्ये अ, ब आणि क हे 4 विभाग आहेत केले गेले। अ मध्ये समजा 28 अ चा विभाग केला तर 28 अ मध्ये राखीव ठेवलेल्या, त्यामुळे त्याच्यामध्ये ओबीसी साठी राखीव आहे। ब आणि क हे महिलांसाठी, ओपन महिलांसाठी आहे आणि ड जो आहे तो ओपन पुरुषांसाठी आहे। त्यामुळे एक सांगायचं होतं की एक उदाहरण देतो। मी ज्या प्रभागावर आहे 28 अ मध्ये, 28 अ मध्ये व्हाईट कलरची आहे, त्याच्यामध्ये 2 नंबरला जे बटन आहे ते आहे अ2 जयेश चित्तरंजन राऊत। माझी निशाणी आहे मशाल। मशाल निशाणीचे बटन दाबलं का पीक होणार। असे जे काय 4 उमेदवार असतील त्यातून एकाला तुम्ही मतदान करायचं। ब मध्ये कोण उमेदवार असेल त्याला तुम्ही मतदान करायचं, क मध्ये असेल त्याला, ट मध्ये असेल प्रोसेस। ह्याची प्रत्येकाचा कलर वेगवेगळा त्यांनी दिलेला आहे। स्थानिक उमेदवारांना आणि मी तर असं म्हणेन की नागरिकांनी स्थानिकांनाच आधी की आपल्यासाठी रात्री अपरात्री धावून कोण येतं स्थानिक आपल्या जवळच येणार आहे असं आहे। गेले 10-12 दिवस आपण बघतो आहोत की प्रचाराची निवडणुकीचा प्रचार चालू आहे, धावपळ चालू आहे आणि आज जरा रिलॅक्स आहे। तर आज आत्ता या क्षणी तुमच्या मनाची स्थिती काय आहे? म्हणजे आता मनात 10 दिवसाची धावपळ झाली, एकदम आता रिलॅक्स आहे। उद्या निवडणुकी आहे, परवा निर्णय जाहीर होईल आणि त्यामुळे आता कुठलंच टेन्शन नाहीये की लोकांच्या ज्या व्यथा होत्या, लोकांनी ज्या मांडल्या, लोकांनी सांगितल्या आपल्याला, त्या पुढे कशा इम्प्लिमेंट करायच्या हे निवडणूक जिंकल्यानंतर करेलच। पण निवडणूक हार जिथे असते, पण तरी सुद्धा त्यांचे प्रश्न मी पुढे मार्गी लावेलच। तर आज कुठलाच न विचार करता पुढे कसं चालायचं, पुढे काय राजनीती ऐकायची त्याचा सगळं विचार सध्या चालू आहे। जे एकूणच तुम्हाला सगळ्यांच्या आज भेटीगाठी देताना जाणवलं की सध्या परिस्थिती काय आहे, लोकांची मनस्थिती काय म्हणजे आहे? म्हणतात ना ती रात्र वैऱ्याची, आजची रात्र वैऱ्याची आणि ही निवडणूक अगदी चुरशीची होणार आहे। अजून एक विचारू इच्छिते की समोर 2 मोठे पक्ष आहेत, म्हणजे आपली महायुती आणि बहुजन विकास आघाडी। तरीही तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात की नाही मला याच पक्षातून, म्हणजे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातूनच निवडणूक लढवायची आहे। तर याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। आज गेली 32 वर्ष समाजकारण, राजकारण करत असताना पक्षाशी एकनिष्ठ राहिलो। त्या एकनिष्ठेचा पक्षाने मला जे आज उमेदवारी देऊन जे फळ दिलेलं आहे ते फक्त कशी जिंकायची निवडणूक आणि पक्षाला कसं जास्त नगरसेवक निवडून यायचे, त्याच्या माझा काय खारीचा वाटा असेल ह्याचाच फक्त मी विचार करतोय फक्त बस। म्हणजे ज्या पक्षाने आपल्याला नाव दिलं, मोठं केलं, राजकारण काय आहे ते शिकवलं, त्या पक्षाला त्याच्या कठीण काळात एकटं न सोडता त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिला, तो एक विश्वास तुमच्या मनामध्ये अगदी आहे। आज उद्धवजींना त्याचीच गरज, आमच्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गरज आहे। बरोबर, अगदी खरं आहे। अजून तुम्हाला मी हे विचारू इच्छिते की तुम्हाला नामांकन भरल्यानंतर काही दबाव वगैरे आला की तुमचं नामांकन पाठी घेण्यासाठी दबाव वगैरे आला का काही? असं काय मुळीच नाही, कारण की माझ्याबरोबर जे माझे बांधव आहेत, जे माझ्याबरोबर उमेदवारी लढवतात, त्यांना सुद्धा माहिती आहे की जयेश राऊत म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ राहणार व्यक्तिमत्व। त्यांना माहिती आहे की हा पक्षाशी एकनिष्ठ राहणार, त्यामुळे लढत ते आपल्याशी होणारच आहे। आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की आपण निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि जाहीर व्हायच्या आधीही पाहिलं की सगळेजण या पक्षातून त्या पक्षात तिकिटासाठी फिरत होते, म्हणजे पक्षांतर करत होते। अशा परिस्थितीतही तुम्हाला कधी मनाला हा विचार स्पर्शून गेला की नाही मलाही गेलं पाहिजे का? नाही, मी आहे त्या घरी सुखी आहे। पक्षाने मला खूप काय दिलं, मी पक्षाने मला काय दिलं यापेक्षा मी पक्षाने काय दिलं हे माझं उद्दिष्ट मेन मुद्दा आहे। अरे वा, खूप छान। तुमचं पॅम्पलेट जेव्हा मी वाचलं तेव्हा त्याच्यात मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि आवडला मुद्दा, एक गृहिणी म्हणून आवडला की ओला आणि सुका कचरा ह्याच्या व्यवस्थापनाबद्दल तुम्ही छान मुद्दा मांडला, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल। की मी सर्वत्र फिरत असल्यामुळे कामानिमित्त
बहुतेक महानगरपालिकेमध्ये जात असतो, त्यामुळे तिकडे कळतं की आता काही महानगरपालिकेमध्ये ओला कचरा सुका कचरा वेगळा जातो. त्यांचे जे कर्मचारी येतात ते घरी परत येतात आणि ते आपण जे लोकल आहेत जनता त्यांना सेपरेट करून देते, त्यामुळे त्यांना त्रास होत नाही की ओला कचरा सुका कचरा कसा सेपरेट केला जाईल. आणि त्या ओला कचरा जो असतो त्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती कशी होईल हे पण माझं एक उद्दिष्ट आहे. हे मी जेव्हा नगरसेवक निवडून येईल तेव्हा मी सर्वप्रथम माझा मुद्दा हा वेस्ट आउट ऑफ बेस्ट असं देणार तुम्ही त्याच्यात. कारण की कसं आहे की कर्मचारी जे असतात ते पण सर्वसामान्य माणूस आपले माणूस जातील, त्यांना आपण असं कुठली वाईट वागणूक दिली नाही पाहिजे. त्यामुळे त्यांना ते सेग्रिगेट करून दिल्यामुळे त्यांना कधी काही लोक त्या कचऱ्यामध्ये काचेचे तुकडे टाकतात, त्यामुळे त्यांना त्या हाताला इजा होऊ शकतं, त्यांना इजा होऊ शकतं. मग आपणच पहिले आपण प्रोव्हिजन करून ठेवलं तर त्यांना त्रास होणार नाही. जनजागृती झाली पाहिजे लोकांपर्यंत, हा एक उद्देश. आधी आपण घरापासून सुरुवात केली तर बाहेर सुधारू शकतो. अगदी असं आहे. यानंतर आपल्या नगरपालिकेमध्ये किंवा सरकारच्या अनेक योजना येतात पण त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या जात नाही, तर याबद्दल तुम्ही काय करणार आहात? सरकारच्या, राज्य सरकारच्या असो, लोकसभेचा असो, या योजना ज्या येतात त्या सर्वसामान्य जनतेला पोहोचल्या पाहिजे. त्यांना त्याची माहितीच नसते की ही योजना, अपंग योजनाश्री काय, महिलांसाठी योजना काय किंवा वृद्धांसाठी काय योजना, ह्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत ग्राउंड लेवलला पोहोचल्या पाहिजेत. त्याची पोहोचण्याची काही प्रोसिजर असतात ती प्रसारित माध्यमातून गेली पाहिजेत, अनाऊन्स करून गेली पाहिजे. त्यासाठी छोटे छोटे कार्यालय ठेवले, तिकडे काही ज्यांना वयोवृद्धामुळे त्यांना फॉर्म भरता येत, तिकडे आपण आपला एखादा स्टाफ तिकडे ठेवला पाहिजे की तो त्यांना पूर्ण गायडन्स करेल, काय प्रोसिजर, पेपरवर्क कसं करायचं, यातून पर्यंत लोकांचे ते ग्राउंड लागच्या व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे. बरोबर, याबाबत जनजागृती होणं जास्त खूप गरजेचं आहे. तुमच्या या पुढील प्रवासासाठी तुम्हाला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अगदी अभिनंदनही. यातच कधी मला नक्की विश्वास आहे की तुम्ही नक्कीच जिंकून याल आणि तुम्ही जनतेसाठी नक्कीच चांगलं काहीतरी काम करा. धन्यवाद.